जी त्रुटी आहे ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला मी त्यांच्याकडे गेलेलो आहे। प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे का? कारण सरकारवरती आरोप होते सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नवीन? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार नाही। सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे, मी एका 2.5 तालुक्याचा आमदार आहे, मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही। कराड यांनी एक व्हिडिओ जो प्रसारित केला त्यामध्ये ते म्हणतात की खटला नाही, आधी मराठी होऊ द्या मग हिंदी में। उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे। आत्ता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत, उद्या सकाळची किंवा 10-11 वाजेपर्यंतची वेळ मिळेल, मी इंडोर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार आहे। कराड म्हणतात की खंडणीचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। हे बघा, हे खोटा मी नाही त्यातली अमुक तमुक हे आरोपी म्हणतच असतो। ते आता सगळं काही उघड, पोलीस आहेत, ते CID आहे, CIDचे IG साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमलेली आहे, ते आता बघतील ना, ते काही छोटा मोठा अधिकारी थोडेच आहे, CIDच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे। हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता, आज शरण आलेले आहेत वाल्मिक कराड, यश आलं तुमच्या या सगळ्या समाधानी? हे बघा, ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती, एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली, मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत, ते काय खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत। हे बघा, पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका। संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा। पालकमंत्री हे झंटा फांटा कार्यक्रम आहे, ते द्या सोडून। पालकमंत्री, अरे फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, पालकमंत्रीपद स्वीकारावं, एक आव्हानात्मक म्हणून, नक्षलाईट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं, तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। एक मी सगळ्याचे 4 जण बोलल्यावर मी काय बोलू शकतो? 302चा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही वाल्मिक कराडवर। हे बघा, इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा 302 होईल? इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना, इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना, अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या। 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात, कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत, फक्त खंडणीमध्ये नाही, इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते, पण इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना। वाल्मिक
गटाने आज सरेंडर केलं. आता तुमचा एक घेतला ना, त्यांचा एक लास्ट प्रश्न, आकाचे आहे ते मात्र सही सलामत दिसत आहे. हे बघा, मी अजून देखील मंत्रिपदावर आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. वाल्मिकी कराड ने आज सरेंडर किया पुणे में. अन्ना सीआईडी के सामने कई दिनों से फरार चल रहे थे, आप लोग लगातार मांग कर रहे थे कि गिरफ्तारी की जानी चाहिए, क्या कहेंगे? मिलने के लिए पहुंचे मुख्यमंत्री साहब. क्या वाल्मिकी कराड ने आज पुणे में सरेंडर किया. वाल्मीकि कराड ने सरेंडर किया है, इस पूरे सरेंडर प्रक्रिया पे क्या कहना है? सरेंडर प्रक्रिया पे इस राज्य के मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, जिन्होंने लगातार कुछ स्टेप्स बहुत जल्द उठाए हैं, वो जल्द स्टेप्स उठाने की वजह से, इनकी प्रॉपर्टी की अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है, आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए. वो सरेंडर नहीं हुए और इनको जो गिरफ्तारी हुई है, इसलिए मैं राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस